आमच्या घरात आणि टेरेसवर एक बुलबुल पक्षी गेल्या काही दिवसांपासून घरटं बनवण्यासाठी जागा शोधत होता. घरातील खिडक्या सारख्या उघड बंद केल्यामुळे बिचाऱ्याला तिथे जागा मिळाली नाही. पण शेवटी त्याला आमच्या टेरेसवर ठेवलेल्या एका जुन्या रॅकवर सुरक्षित जागा सापडली. त्यानंतर सुरू झाली त्याची लगबग. कित्येक दिवस तो इकडून तिकडून छोट्या मोठ्या काड्या, वाळलेलं गवत, दुसऱ्या पक्ष्यांचे पंख आणि कापूस गोळा करून आणत होता. एक एक वस्तू गोळा करून त्याने कपाटात खूपच छान आणि उबदार घरटं तयार केलं. आणि शेवटी एक दिवस रात्री आम्हाला अचानक ते घरटं रिकामं नाही, तर त्यात तो छोटासा बुलबुल शांतपणे झोपलेला दिसला. आम्ही जवळ गेलो, थोडा आवाज झाला, तरी तो अजिबात घाबरला नाही की तिथून हलला नाही. तिथेच त्याने अंडी घातली. अंडी घातल्यानंतर साधारण 12 ते 14 दिवसांनी त्यातून चिमुकली पिल्लं बाहेर आली. ती पिल्लं इतकी लहान आणि गोंडस होती की रोज त्यांचे फोटो काढावेसे वाटायचे. तो बुलबुलही आता आमच्या कुटुंबासारखाच झाला होता. आम्ही जवळ गेलो तरी तो घाबरत नसे. तो रोज पिल्लांसाठी किडे, छोटी फळं घेऊन यायचा आणि त्यांना भरवायचा. मीही त्या पक्ष्यासाठी टेरेसवर छान छान फळं ठेवायचे. त्याला डाळिंब आणि आंबा खूप आवडायचा. मी त्याचे अनेक क्षण मोबाईलमध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न केला होता. पण काही मोमेंट्स इतके सुंदर होते की ते कॅमेऱ्यात कैद करण्यापेक्षा डोळ्यांनी अनुभवण्यासाठी जास्त आनंद होत होता. हळूहळू 12 दिवसात पिल्लांचे पंख वाढू लागले. त्यानंतर छान पिसा आली. आता ती उडण्यासाठी तयार झाली होती. आणि शेवटी तो दिवस आलाच. एक दिवस सकाळी टेरेसवर पक्ष्यांची खूप चिवचिवाट ऐकू आली. आम्ही जाऊन पाहिलं तर घरटं रिकामं होतं. पिल्लं आपल्या आईवडिलांसोबत उडून गेली होती. ते घरटं आता रिकामं झालं होतं, पण आमच्या मनात मात्र अनेक गोड आठवणी ठेवून गेलं होतं.